हरी हरिया सारा सार विचार करा उठा उठी हो नाम धरा कंटी विठोबाचे नाम धरा कंटी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संग तराल दुर्घट भव सिंधो तराल दुर्घट भव भव सिंधो संत श्रेष्ठ विश्ववंदनीय वैराग्याचे महामेरू हा वैष्णव माझे अग्रगण्य वैष्णव निळोबराच्या भाषेत जर सांगायचं झालं तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थन जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया म्हणे रामेश्वर भट दिजा आणि तुका विष्णू देव होण्याचं साधन आज आमच्याकडे उपलब्ध आहे तरी आम्ही विचार करणार बरोबर विचार केल्यावर आज आम्हाला इथं देव होता येते मारुती पाटील देव झाले मारोतराव महाराज अस्तापूरकर देव झाले एकाच जागी दोन जागी कीर्तन केले तुम्हा आम्हाला का होता येणार का होता येते त्याच्यावर आमचा विचारच चालू नाही लागो निया पाया हिनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना त्यानं का पाया पडून आम्हाला सांगणं असेल याच्यावर आम्हाला विचार करावा लागणार आहे अगोदर आणि विचार केल्यावर काय मजा आलाय काम कोर्टाची शाबास ज्याच्या मनामध्येच काम क्रोध त्यालाच काम क्रोध भेडू घालतात आता आमच्या आनंद मामा आमच्या विषयावर जात आमच्या लई दिवस झालं भजन म्हणाले बोल नका आता सुखदेवजीची कथा सांगितली आता तुम्ही ऐकली असेल की नाही ऐकली असेल भावार्थ रामायण मध्ये 8व्या अध्यायाला ते 9व्या अध्यायाला कथा सुख महाराजाची येते भगवान प्रभू रामचंद्राने प्रश्न केला कौशिक ऋषी नाहीत की नाही त्या कौशिक ऋषीला दुसरं नाव विश्वामित्र विश्वामित्र ज्यावेळेस यज्ञाच्या संरक्षणाकरता नेण्याकरता आले देव असणारे सगळे ब्रह्मांडाची यात्रा करून आले ते उदास वैराग्य अवस्थेमध्ये होते त्यावेळेस भगवान विश्वामित्र महाराजाला प्रश्न केला या जन्माला आल्यावर सुख कुठं आहे ते मला सांग आणि त्यावेळेला विश्वामित्र महाराजांना कथा सांगितली आता आनंद मामाचं म्हणणं आहे दोघं बाप लोक फिरायला निघाले आता कथा काढून बघा त्याची चूक काढायला मला तेवढा अधिकार नाही त्याची चूक काढा एवढा मी शहाणा नाही बाप लोक फिरायला निघाले जो कपाटामध्ये लपून बसलं 12 वर्ष बरोबर संसाराच्या तापानं इथे गेल्यावर सुख नाही 12 उठ निघालं जन्मल्या लागलं पळायला दोघं बाप लोक नाही जन्मल्या भिवून पळू लागला होता शुभदेवजी तिथं परमदा नावाचे शब्द कानावर पडले का प्रमदाचे शब्द प्रमदा कोणला म्हणाव आपला मालक सोडून दुसऱ्याला बोलितात आपल्या मालक सोडून दुसऱ्या मालकाला आपल्यासारखं करतात तिचं नाव आहे परमदा आणि त्या परमदाचा शब्द कानावर पडला का पडला त्याच्या पाठीवर कारण होतं हे सुखदेवजी पुढे गेले ते बाया असणाऱ्या सरोवरामध्ये स्नान असणाऱ्या का तळ्यामध्ये स्नान करत होत्या का तर बाल अवस्थेतला सुख आहे
त्याने अजिबात कुठलंच असणार स्त्रीला हे लज्जा शोभून दिसते आणि स्त्रीनं लज्जा बाळगली पाहिजे. ओय! आता आपला डबल कथा सांगायचा बरं, मोजका भाव सांगायचा. ते सुखदेवजीला मान द्याले, आपण तुम्ही जेव्हा सुखदेवजीला मान द्यायला तेव्हा सुखदेवजी नव्हतात. सुखदेवजी कुठे गेल्यावर सुख झाला ते आम्हाला माहित आहे. आय! सुखदेवजी सुखमुनी कुठे गेल्यावर झाले हे तुम्हाला अजिबात आणि कळालं नाही बरं का कथेतलं वरवर. व्यास महाराजांना प्रश्न केला, मी म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा, रामायण नावाचा ग्रंथ काढून बघा. आ! जवान पोरग पुढून गेलं तुम्ही लाजल्या नाही आणि आमच्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला लाजल्या. अंतरात विचार केला, प्रश्न आपण नाही, त्याईच्या मुखातून प्रश्न उत्तर ऐकायचं. बरं! व्यास महाराजांना अंतरामध्ये विचार केला, प्रश्न आहे, प्रश्न त्या स्त्रियाच्या मुखातूनच उत्तर ऐकायचे. प्रश्न केला त्याला, का लाजल्या नाही, मला का लाजल्या? ज्या आरती तो सरळ निघून गेला त्याच्या मनात कुठलाच भेद नाही. आणि तुम्ही जी आरती आम्हाला प्रश्न केल्या त्या आरती तुमच्यात भेद आहे. शाबास! तुम्हाला भेदिक ज्ञान, त्रिपुरुषातलं भेद ज्ञान तुम्हाला माहित आहे, म्हणून तुम्हाला आम्हाला लाजावं लागलं. त्या स्त्रीच्या मुखातून तिथं काय झालं, व्यास महाराजाला थोडं अज्ञानी समजल्या गेलं आणि सुखदेवजीला थोडं श्रेष्ठ मानलं गेलं. त्याला तेवढाच विकल्प झाला. तेवढा विकल्प झाला. परमदाचे शब्द म्हणजे स्त्रियाच्या शब्दानं माणसाला पटकीने विकल्प होतो. शास्त्राचं मत आहे ते स्त्रियाचे शब्द ऐकले स्त्रियाने म्हणलं काय ते भेदिक ज्ञान. त्या सुखदेवजीच्या ज्ञानामध्ये भेद नाही आणि व्यास महाराजांच्या ज्ञानामध्ये भेद आहे. फुगलं किती असणार, फुगलं. बापाला म्हणलं तुम्हाला काहीच कळणार, मोहरी बोलला. बाप म्हणला तू या मनानं कुठेही जाय, पण एक गोष्ट मी आहे, बाकी सगळं तू या मनानं कर म्हणला. बरं! बाकी सगळं तू या मनानं कर, फक्त एक मजा ऐक. विदेही मिथिला नगरीचा राजा विदेही जनक आहे. संसारामध्ये अजून संसाराच्या आलिप्त आहे आणि तो राजा आहे. त्याच्या भेटीला जाय एक बार यायने भेटीला जमल्या. ते सुखदेवजी काय म्हणला माहिती का तुम्हाला? ते म्हणलं आता तुझं ज्ञान बघलो त्याचं जाऊन बघतो, या उद्देशाने गेला होता. शाबास! तुझं कळालं म्हणलं, आता किती भांडवल आहे ते. तू कसं हास ते मला सगळं कळालं म्हणला, आता त्याचं जाऊन बघतो म्हणला उद्या कसं आहे. आता जाता जाता मनामध्ये आणि विचार आला, दिगंबर अवस्थेत जावा तर लेकर बाळ सगळे हसतील, आपली टिंगल होईल. वाटणं जाता लंगोटी लिवली, लंगोटी लिहून पुढे जाणे आणि बरोबर द्वारपारण आडी थांबा असं बोलणारी येऊन आमच्या राज्यात घुसायला चान्स नाही. या राज्यात कोणला घुसायला चान्स देऊन लागते. हे राजवाडा इमानाची पेट आहे, कोणला घुसू दिल्यावर ते नकस चान्स घेतली घुसल्याशिवाय राहिला. बरं! याचा अभिमानाने छाती फुगली. आम्हाला अडू नका म्हणला, जाऊन सांगा तुमच्या राजाला. अंतरामध्ये विचार करला, तुमचा राजा मला नेण्याकरता ज्ञान राजा लावून येईल. आता विकल्प झालता ना, मी एक मोठा ज्ञानी म्हणायचं. द्वारपालाला जाऊन सांगितलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वांबर परिहारची न लागे. साधूला पतीवर गेला, देवाला न सांगता सगळ्या गोष्टी कळतात. पतिवर्तेला कळतात, आपण ऐकले. साधूलाही कळते आणि जो राजा येईल अवस्थेतला राजा त्याला सुद्धा कळते. राजाला अंतर्ज्ञानाने ओळखीलं. सुखदेवजी पुण्या दृष्टीने आले. राजाने असं ठरवलं तिथवर आपण तर न गेलं पाहिजे. अशा अवस्थेत जर आपण जाऊन भेट दिली तर पुन्हा त्याचा विकल्प वाढत, अभिमान वाढत. म्हणून श्री द्वारपाळाला सांगितलं, संग त्यागी सुखी होईल, संग त्यागी सुखी होईल. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा एकच उत्तर.
त्यानं पहिल्या सुद्धा आल्या आल्या हातात रांगोटी घेतली होती, लंगोटी अडकली होती, हातातली रांगोटी फेकून दिली, लंगोटी काढली, दिगंबर झाला जा असणारा, कशाचाच आम्हाला संग नाही. पुन्हा ती कोणतेच शब्द असणारा, संगत्यागी सुखी होसी, संगत्यागी सुखी होसी. 4-5 वाऱ्या असं झाल्यावर मग मात्र याचं डोसकं खटकलं. प्रत्येक बारीला शब्द एकच आलाय, संग त्यागी सुखी होशी. काहीतरी आपल्या पाहिजे. मग आपला शोध घेतला, मी कोण मी कोण हे आपला नाही, पंचभूताचा म्हणावं याच्यात आपल्याला अग्नी दिसणं आलाय, याच्या जड पृथ्वी दिसणं आले, पृथ्वी जड आहे याच्यात दिसणं आले. कुणाच ऐकणारा 7 दिवस 7 रात्र विचार केला सुखदेवजी. तेव्हा विकल्प असणारा निघून गेला. मग विकल्प निघाल्यावर पुन्हा राजा जनकान असणारा स्त्रीच्या महालामध्ये वाट लावलं परीक्षा घेण्याकरता. स्त्री आहे ना, परीक्षा घेतली, सगळे हावभाव दाखवले, तिथं काहीच फरक पडला नाही. ज्याने विचार करून परमार्थाला लागला, विकल्प ज्याचा नाहीसा झाला. स्त्री अंगावर लोळला, भागवत नावाचा ग्रंथ काढून बघा, विषय होऊन विषय अंगावर जरी लोळला तरी ते विषयाच्या बाहेर आहे. अलिप्त आहे तो. मग मात्र वाजित गाजित राजा राहिल्यानं सुखमुनी कवा झाला, जेव्हा राजा जनकाने उपदेश दिला तेव्हा सुखमुनी झाला. अगोदर सुखमुनी नव्हता, सुखमुनी अपेक्षा गड्डा होता. म्हणून ज्याचा विकल्प तुमचं म्हणणं आहे, आनंद मामा तुम्ही नुसतं एका 16 अध्यायात वाची द्या वाटलं, बाकीची ज्ञानेश्वरी वाची द्या नाही, बाकीची वाचून घ्या, बाकीची तुम्हाला कळलं. माणसाचा धर्म काय, 3रा अध्याय वाचून बघा. माणसाच्या जन्माला आल्यावर माणसाचा धर्म काय, खरा तो एकची धर्म जगाशी प्रेम. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद वर्म. आमगळ आहे भेदाभेद, आणि भेदाभेद कोणाच्या वाचायला येतात, ज्याच्या अंतकरणामध्ये भेदाभेद आहे त्याच्यात. हे काम क्रोध अहंकार, आमच्या सगळ्या साधू संतांनी सगळ्यावर विजय मिळवून दाखवला. क्रोध येवन अंगावर थुकला, प्रसाद देवाने मुक्त केला. जायो माते अनेक न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. हे तुकोबरांचे शब्दात असणार. छळे आले ना, ते काम आला ना, काम घातला बांधोडी, आमच्या मारुतीने काम बांधोडी घातला असणार, तर तुकोबराने कामावर विजय मिळवला. छत्रपती शिवाजी महाराज असणारे, मोहरा घेऊन आले असणारे, त्रणा समान मानलं असणार मोहरा. हे साधू संतांच्या विचारावर चालणाऱ्या माणसाला कुठलंच काम क्रोध बाधा करू शकत नाही. ज्याचा विचार बघाय, ज्याचा आचार असणारा श्रेष्ठ आहे, ज्याचा धर्माच्या वाटेवर पाऊल आहे, त्याला अधर्म बाधा करू शकत नाही. आणि पटरी सोडली की गाडी पलटी झाल्याशिवाय, पटरी सोडली की गाडी पलटी झाल्याशिवाय राहत नाही. ज्याची गाडी पटरी राहील त्याला कुठलाच विषयाचा भेव नाही असणार, विषय बाधा करू शकत नाही. म्हणून याचा विचार बघावा, विचार करावा लागणार. बघू आता आपण पाऱ्यावर थोडा विचार करू. काय होणार नाही. तुम्ही म्हणसाल काम क्रोधावर विजय मिळवता येणार नाही, 100% मिळवता येते. तरले तरती हा भरवसा नाम धारका ठसा.
भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळामध्ये तरणार. काम क्रोधावर विजय मिळवता येणार. आमच्या साधू संतांनी सर्वांनी काम क्रोधावर विजय मिळवला. एक मुसलमानाचा व्यक्ती अंगावर 8 भऱ्या तुकड्याचा राग आला. ओय! लोकांना पैसे देऊन बाई वाट लावली तरी आमच्या तुकोबरावर फरक पडला. मग आम्ही त्या मार्ग धावून गेले आधी दयानिधी. मग येण्याची पण ते चालू जातात न पडे गुंता. या वाटेने गेल्यावर अजिबात गुंता पडणार नाही. हो, जे आम्हाला साधू संतांनी मार्ग दाखवला, जे साधू संतांना वाट दाखवले, आम्ही त्या वाटेने ठाम मताने चालणार. त्या वाटेने जर चालल्यावर जर विघ्न येत असेल काय मजा आहे त्या विघ्नाची. आमचा मालक काय कमी आहे? आमचा स्वामी काय कमी आहे? सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम भोगी मोक्ष येईल स्मरता रे. अरे सांडी मांडी भेटा कोण दे सगळं आवडीने भावे हरिनाम घेशील. तुझी चिंता त्याची सर्व आहे. काय मजा आहे असणारे सांडी मांडी काम क्रोध अहंकार याच्यामध्ये गुंतून बसणं त्याला सोडून दे सगळं आणि उग नाम घे. आधी भक्तीने धरले हाती मग ज्ञान वैराग्य विवेक येते. भक्तीला लाग भक्तीच्या वाटेवर ये. मानसा नक्की आम्हाला लाचार व्हायची पाहिजे. हे लोक सगळे आमच्यावर घालणार. मग देवासंग कधी बेईमानी करायची नाही. तसं तरी या माणसाचा स्वधर्म म्हणल्यावर देवासंग नाही कोणासंग बेईमानी करायची. कोणासंग असणार. साधू संतांना मला हे शिकवलं. अपकार्यावर अपकार केला तो सर्वस्व नागवलं आणि अपकार्यावर उपकार केला तोची दादूला परमार्थातला दादूला बोलला म्हणा. ज्याने आपल्यावर अपकार केला त्याच्यावरही उपकार करण्याचा मला साधून सांगितलं. त्या वाटावर चालणारे आम्ही आहोत. ते वाट आम्हाला माहिती. त्या वाटेने गेल्यावर आम्हाला कुठं धोका नाही. आमच्या साधूने सांगितलं, आमच्या तुकोबाराने सांगितलं, माऊली ज्ञानोबाराने सांगितलं, जनाबाईने सांगितलं. अष्टाधी संतांना आम्हाला हे वाट दाखवली. आम्हाला माहित आहे त्या वाटेने गेल्यावर येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे खाई कोणाच बैमानकी करायचे. कोणीही जीवाचा न घडो मच्छर वर्म सर्वेश्वर भजनाचं हे आम्हाला साधूने सांगितले. साधूने सांगितलेला मार्ग, साधूने सांगितलेला विचारावर आम्हाला चालायचं. म्हणून देवा संगे बनवा बनवी होऊ नको लाचार. मानसा
कर थोडासा विचार हे मानसा कर थोडासा विचार हे मानसा कर थोडासा विचार संकट येता हाक मारतो आमचं कसं झालंय ज्यावेळेस संकट आलं तेव्हा देवा देवा नकोस सुख प्राप्त झालं माते हरिया मातेची उदर कहरी पोचून इष्टेच्या नवमास बरी उकडोनी मरती उकडोनी मरती उकडोनी मरती ज्यावेळेस आम्हाला ते दुःख होते तिथं यातना होत्या तेव्हा आम्ही त्या देवाचा धावा केला देवा धाव एक वेळा करी या दुःखा वेगळे देवा एक बार आम्हाला दुःखातून वेगळं कर देव धावून आला सोडवलं सोडून ज्ञान भरणावर आम्ही बैमान झालो नकोस सुख आलं की आम्ही देवासंग बैमान व्हायला म्हणून आम्हाला हे काम क्रोध अहंकार आशा वासना तृष्णा कल्पना हे बरेच काही लोक सळवाले तर हे लोकांना चान्स घेतला की लोक येतात हे होय आमच्या मनामध्ये नकोसा फालटा बसला संकट येता हाक कुछ पाने के वास्ते वास्ते कुछ खोना पड़ता है
चांगलं प्राप्त करायचं असेल तर वगळं सोडावं लागते आणि ते आपल्या मनावर नाही. त्याची भक्तीच्या वाटेला लागल्यावर ऑटोमॅटिक तो भगवान परमात्मा बुद्धी देते. का तर बुद्धीचा दाता लक्ष्मीचा पती काहीच आपल्या मनावर नाही. मी बोलविल्या मी हलविल्या मी बोलविल्या सूर्य मी चालविल्या सूर्य चाले मी बोलविल्या यदु बोले मी बोलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता सर्व त्याच्या सत्तेने होते. आमचा फक्त एवढा हातात आहे प्रेमानं भजन म्हणणे प्रेमानं त्याचं नामस्मरण घेणे. नामस्मरण घेतल्यावर नक्की आम्हाला चांगली बुद्धी येते. हे आमच्या संतांचं वागमय आहे. आम्हाला संतांना सांगून गेले असणार मार्ग दाखवून गेला. तुम्ही आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता द्याशी सर्व तू आपली चिंता करतो. आनंद मामा काही भक्ताला देवाकडे जावं लागते आणि काही भक्ताकडे देव सुद्धा येतात. देवाला यावं लागते. देवाला खेचून आणण्याची ताकद अशी भक्तामध्ये असते. काही जणांना जावं लागलं सुदाम देवाला जावं लागलं पण शबरी माता कुठंच गेली नाही. थाईच वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. आपला निश्चय सोडला नाही आपला धर्म सोडला नाही. आपला धर्म आपला निश्चय आपली सेवा त्या देवाला यावं लागते. ही सुद्धा भक्तीचं वर्म आहे. हे भक्तीची मजा आहे. म्हणून मानसा कर थोडा संगतीचा गुण आहे. संगत कोणाची करावं हे जर आम्हाला कळलं लागलं तर आमच्या माऊली ज्ञानोबाराला विचारावं. कोणाची संगत करा माऊली ज्ञानोबाराला विचारावं. संताचे संगती मनो मार्ग आकळावा श्रीपती येणे पण हे गाव या गावामध्ये सगळे लोक आहेत. या गावामध्ये कोणते लोक आहे सगळे संगत ठेवायचे आपल्याला कळावं लागणार. लुचाडाची संगत झाल्यावर मग सगळं आपल्याला लुचाडच व्हावं लागते. लुचाडाची संगत नच होता इथं कोणी या गावामध्ये आल्यावर दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. इथं दया आहे क्षमा आहे शांती आहे. त्याची संगत धरा की असणार. काम क्रोध अहंकार त्याला बंदीमध्ये घालवशील खेचला आमच्या काम काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे आमच्या मारुतीला काम क्रोधा नाही चाले भूती झाली क्षमता. सगळ्या भूता जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत ही अवस्था मला प्राप्त करता येते. संगतीने ही लबाडी
करता येते. पशुकाय पाप पुण्य जाणती, पशु पक्ष्याला हे कळणार ज्ञान नाही. देव ह्याचं ज्ञान नरदेहाचे साधने सचिता आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधलासे. आम्हाला किती अधिकार दिलाय आम्ही विचार केल्यावर कळते. विचार करण्या गेल्यावर काय कळते? विचार करण्या गेल्यावर मग खड्यावरल्या बाता करावं लागतात. मानसा अरे मानसा कर थोडा पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रतांची देवावरी सत्ता. कोण्या नवऱ्यानं बायकोला सांगत दुसऱ्याचं तुझं बघ म्हणून. असा नवरा आहे का कोणता बायकोला दुसऱ्याचे किलवीस बघ असा कोणता नवऱ्यानं म्हणलंय काय? मग दुसऱ्याचे किल्लेस बघणं, दुसऱ्याचे किल्लेस बघणं हे पतिवर्तीला जमते का? लक्षण पतीच्या मता अनुसरोनी पतिवर्ता. पतिवर्ता कोणला म्हणा? जे पतीच्या मताला अनुसरून वागते ते. कोणता कडे आपल्या बायकोला सांगतं काय? जाऊला भांडण करून, नंदला भांडण कर, माईला भांडण करून सांगते असा. पतिवर्तीला सगळं मर्यादेला पतिवर्ता हा आमचं म्हणणं नाही. पतिवर्तेनं दुसऱ्याची टिंगलात्मक दुसऱ्याला काहीच म्हणता येईना. पतिवर्तेला सुद्धा बंधन आहे. आपल्या मालकाला डोसक्यावर घेऊन नाचा, पण दुसऱ्याच्या शेंड्याला शब्द म्हणता येईना. कसला शेंडा असो कसा असो त्याचा त्याला लग्न. तू चांगला आहे, तू खंड्यावर घेऊन नाच. हे पतिवर्तेचे लक्षण. पतिवर्तेनं त्या मर्यादेला राहावं. बघू आजच्या पुढची तरी पतिवर्ता राहते काय मर्यादेत. आता पतिवर्तेनं आपला पतिवर्ते पण सोडलं. पतिवर्ते पण सोडलं मग गोष्ट अवघड असणार. आता पतिवर्तेच्या नियमानच राहा लागणार आहे आयुष्यभर. आणि मग देव ताब्यात येणार. आणि आपलं मर्यादा जर सुटली देव येणार नाही, मालक येणार नाही, कोणीच येणार नाही. म्हणतो काही का आनंदा नरकाला नेतात, काही का आनंदा मोक्षाला नेतात. आपल्याला संगत कोणी आनंदाची करायचं हे तरी कळावं. नरकाला नेणाऱ्या आनंदाची संगत कशाला करावं? जे आपला हित आहे, आपल्याला मोक्ष देते, आपल्याला सुख समाधान देते, अशा आनंदाची संगत आपल्याला करावं. आपल्याला काय करायचं? त्या नरकाला जाऊ कुठे जाऊ, त्याची कशाला आपण संगत करायची? महत्वाचं गोष्टी काय सांगावं लागतं. मामाला आमचा मामा असणार आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ते दिवस झालं भजन म्हणा आणि असं बोलायला मग मामाला धावर ऐक ना. आम्ही काल परवाची भजन आता भजन आनंदाचा आनंदाने भजन म्हणायचं. बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. मानसा अरे मानसा कर थोडा
पळभर हे पळभर आयुष्य आहे. याला ढुसणे हाणण्यामध्ये त्याला ढुसणे हाणण्यामध्ये घाल नको. होय. पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा. आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी. आज सोन्याचा दिवस आहे. त्या सुंदर असणारी देवाची मूर्ती पाहता येते आणि सगळ्या पापातून निवृत्त होता येते. काय महिमा वर्णू आता सांगणे किती कोटी ब्रह्मा हत्या रूप पाहता जाती. कोटी ब्रह्मा हत्येचं पातक नाहीस करायची. त्या भगवंताचं रूप पाहायला आज डोळ्या दिलेत. सुंदर असणारे कान त्याचं सर्वन करण्याकरता दिलेत. सुंदर मुख दिलं त्याचं गुणगान गाण्याकरता. हे माणूस किला जवळ कर हे कर. उग याला ढुसणे हान त्याला ढुसणे हान हे दिलेलं आयुष्यभर पळीभर आयुष्य की नाही. उग त्याचा मातेरा करी नको. म्हणून माणूस किला थोडा जवळ जनधन माता पिता कर्म करून आम्हाला देव होता येते. निरपेक्षित कर्म करून आम्हाला देव होता. ऐका बंधूंनो, आदरणीय बंडू ड्रायव्हर साहेब कांगटी यांच्याकडून टाळकऱ्यावर खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठव 31 रुपयाची भेट पाठवले भेटीबद्दल धन्यवाद. हा टाळकऱ्यावर ऐका बंधूंनो, बालाजी पाटील सालेगावकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवले भेटीबद्दल धन्यवाद. देवा संगे बनवा बनावे होऊ नको. होऊ नको राजा.
परवशाने दिली तिजोरी खर्च का करतोस माया बाजारी इमानाची पेठ आहे हे माया बाजारामध्ये खर्च करू नको जिथं खर्च करायचं आहे तिथं खर्च कर देवे दिला देहे भजना गोमटा देवानं देह भजना करता दिलाय भजना करता आपण परवशाना दिली